तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. असंच काहीसं माझ्याही बाबतीत आहे बरं का. सकाळी-सकाळी मुलाला द्यायचा होता शाळेचा डब्बा, त्याकरिता सर्वांत अगोदर पटकन भाजी बनवून घ्यावं म्हटलं. श्रीजीच्या शाळेमध्ये दररोजचा जेवणाचा मेनू ठरलेला आहे. त्यानुसारच मला टिफिनच्या भाज्या बनवाव्या लागतात. तर आज भाजी द्यायची होती म्हटल्यानंतर मला फ्रीज उघडल्या हा फ्लावर दिसला. म्हटलं चला सुकून जाण्याअगोदरच पटकन ताजा आहे तेच करूयात. त्यासाठी काय करायचं, सर्वांत अगोदर याचा बुडखाचं देठ कट करायचं आणि नंतर हातानेच बघा असे तुरे कट करून घ्यायचे. यामुळे फ्लावर पटकन चिरता येतो. सकाळच्या घाईगडबडीत अगदी सोपी पद्धत आहे. छोटे तुकडे केले की मुलांना देखील खाणं सोपं पडतं. आता माझ्याकडे जरी 3 बर्नरचा गॅस असला तरी देखील प्रत्येक शेगडीवर काही ना काही काम चालूच आहे. आणि सध्याला गॅसचा तुटवडा असल्यामुळे मी बऱ्याचदा या इलेक्ट्रिक केटलचा वापर करते. ही अगारोची मल्टीपर्पज केटल ना खूपच उपयोगी आहे. तर आता आपण फ्लावर निर्जंतुक करून घेणार आहोत. त्याकरिता मी पाणी गरम व्हायला ठेवलंय. कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फ्लावर घातला आणि 5 ते 10 मिनिटाकरिता जरी ठेवला ना तर देखील त्यावरील संपूर्ण औषध फवारणी किंवा मग किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. त्यामुळे मी कणिक भिजेपर्यंत हा फ्लावर या कोमट पाण्यामध्ये घालते. आता आपण वाटणाची तयारी करूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं. कोथिंबीर चिरत बसायला अजिबात वेळ नाहीये, त्यामुळे ही देखील मिक्सरच्या भांड्यातच घातली. आता संपूर्ण साहित्य अजिबात पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेते. तर तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून देखील घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण श्रीजित ना बऱ्याचदा कोथिंबीर निवडून टाकतो असे बरेचसे मुलं करतात. त्यामुळेच तर मी म्हटलं ना तुमचं आणि आमचं सेमच असतं. हे असं चित्र बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघायला मिळतं. आता कढाईमध्ये तेल घातलं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की जिरे, मोहरी घालायची. कढीपत्ता माझा काय शिल्लक नव्हता त्यामुळे मी सध्याला नाही वापरला. सोबतच पाव चमचा हळदही घातली. लगेचच हा निर्जंतुक झालेला फ्लावर झाऱ्यामध्ये निथळून घ्यायचा आणि मगच या फोडणीमध्ये घालायचा. अशा पद्धतीने फ्लावर फक्त तेलामध्ये छान परतवून घेतला की त्याचा जो उग्र वास असतो ना तो पूर्णतः नाहीसा होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या मुलाची आवडती फळभाजी म्हटलं ना तर सर्वात पहिले फ्लावरचाच नंबर येतो. असं तुमच्याही घरात आहे का? कमेंट्स करून मला नक्की कळवा. तुमच्या मुलांना कोणत्या पालेभाज्या, फळभाज्या आवडतात हे देखील तुम्ही मला सांगू शकता. आपल्या फ्लावरला आलेल्या पिवळ्या धम्मक रंगावरून तर लक्षात आलंय हा व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झालाय. आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण आणि काही सुके मसाले घालूयात. तर सुके मसाले तुम्ही अगोदरच फोडणीत घातले तरी देखील चालणार आहे. मी नंतर घालतीये जेणेकरून त्यांचा जो फ्लेवर आहे तो कमी होणार नाही, करपणार नाही. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी काळं तिखट, लाल तिखट आणि सुहानाचा मटण मसाला घातला. सोबतच धनापूडही घालते. तर या ठिकाणी सुहानाचा मसाला वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे. हे काही प्रमोशन नाही आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीला ना आपल्याला ग्रेव्हीची करायची आहे की सुक्की करायची आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मला सुक्की करायची आहे त्यामुळे मी अगदी थोडासा पाण्याचा हबका देते म्हणजे शिंतोडा देते. अगदी साधारणतः पाव कप पाणी घातलं असेल. लगेच त्यावर झाकण ठेवते आणि एकदम कमी गॅसवर छान असा मऊसूत फ्लावर शिजेपर्यंत वाफ काढून घेते. लगेचच दुसऱ्या गॅसवर चपात्याही पटापट करून घेते. कारण आजचं सकाळचं श्रीचं पहिलं लेक्चर होतं ते कराटेचं आणि मग त्यासाठी अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन जाणं गरजेचं होतं. तर तो आता अर्धी चपाती खाऊन जातो. कारण आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहे तर मला वाटतं नको काही उगीचच गडबड व्हायला. तर त्याला तर जेवायला दिलं. पण आता मी तुम्हाला ही भाजी देखील दाखवते कशी झाली. भाजी दाखवण्यापूर्वीच त्याला थोडीशी खायला दिली होती. तो तर छान झाली आहे म्हणाला. पण तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मस्त होते आणि छान अशी सुक्की असल्यामुळे डब्याला द्यायला अगदी परफेक्ट आहे. टिफिन देखील लगेचच भरून घेते. आज त्याच्या स्कूलमध्ये आर्ट एक्झिबिशन होतं तर त्याकरिता त्यांना मास्क मेकिंग हे टास्क दिलेलं होतं. त्यामुळे ना त्याला घरूनच थोडीशी तयारी करून दिली होती. कारण हे कापण्याचं काम आहे ना ते त्यांना एकदम परफेक्ट जमत नाही आणि उगीचच हाताला वगैरे कात्री लागली तर ते देखील पुन्हा एक टेन्शन असतं. तसं तर तो बऱ्यापैकी काम त्याचं स्वतःच आवरतो त्यामुळे मला जास्त काही लोड येत नाही. आता तो सकाळी शाळेत गेल्यानंतर माझं छोटंसं रुटीन दाखवते. पण त्यापूर्वी माझ्या या झाडाला काय झालंय बघा ना. यावर काहीतरी रोग पडलाय. असं पांढऱ्या रंगाचं जाळं असतं ना अगदी त्या पद्धतीचं बघा हे पानांच्या ठिकाणी तयार होतंय आणि नंतर मग याची पानगळती होतीये.
आता तो गेलेला आहे तर माझं घर थोडंसं निवांत आहे. मी आता यावेळेला माझ्या दुसऱ्या खाद्यप्रेमी चॅनलवरील व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करून घेते. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.